इथे उशीर होऊ शकतो आपल्याला, फोटो काढायला खूप जागा आहेत. चल गेलं की बाळ देईल. सो गाईज, आता आम्ही चाललोय खंडोबाच्या टेकडीला आणि त्याचा एक रस्ता जुना होता तो बंद झाला. आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो. इथे गार्डन आहे छानसं आणि त्या गार्डन मधनं आहे वरती खंडोबाच्या टेकडीला जायला रस्ता. तर आधी टेकडीवर पोहोचूयात आणि मग बघूया. हे आमच्या महिला मंडळातली 2 लहान मुलं, एक लहानच आहे खऱ्या अर्थाने, दुसऱ्या वेगळ्या अर्थाने लहान आहे. जातो की वरती? खूप हेवी आहे. हा ट्राय सगळ्यांनी ट्राय करा. सावकाश आई करते. हायशा हे बघा मग ती करते ना. एक या काकूंनी पण मारली आहे. ती करते नाही मी. क्या बात आहे. चला दमायचं टेकडीवर चढून. वा, आमच्या ह्याच्यात महिला मंडळातले सगळेच महिला मंडळ आली आज लहान झालेलं आहे. ग्रीन जिम करतायत ते फिरायला येऊन. आणि हे आमचं छोटं पिल्लू सगळ्यात. चला बाल गणेश म्हणतात. बरं ये बाल गणेश आहे इकडनं. कस बाल गणेश. तर काही हा एक खंडोबाच्या टेकडीचा रस्ता असा दोन्ही बाजूनी जंगलातून हे आहे आणि छान कन्स्ट्रक्टिव्ह रस्ता बांधलेला आहे. तर मित्रांनो, हे जे समोर दिसतंय तुम्हाला दिसत असेल वरती झेंडा असलेलं, हे आहे खंडोबाचं मंदिर आणि ही टेकडी. हो हो, मी येतानाच पाहिली ती. ही आहे खंडोबाची टेकडी आणि इथून साधारणतः असा हे आहे, असा रस्ता आहे आणि इथे झाडी आजूबाजूला खूप छान अशी. आणि अजून दर्शन वगैरे तर व्हायचं आहे आमचं. आता दर्शन वगैरे झालं तर सगळेजण एवढे टेकडी चढून आले त्यामुळे दमलेत. स्पेशली आईचे पाय खूप दुखलेत, पाय आणि कंबर. तर आता सगळे बसलेत. झालं की आतमध्ये जाऊ दर्शनाला. कुठलं तरी शाळेची ट्रिप आलेली दिसते इथे. सो काय आता आमचं झालं आहे टेकडीवरच्या खंडोबाच्या मंदिराचं दर्शन. हा इकडनं दिसत असेल तुम्हाला गोल्डन हे ते मंदिर आहे. आणि तर आम्ही निघालो आहे परत पार्किंगकडे. गणपती आहेत सगळ्यात पुढे आणि मागे अख्खी सेना आहे. जय शिवाजी, जय भवानी, खंडेराव महाराज की जय. जय मल्हार. घंटा वाजली बघा. मग तुमच्या याला हे दिलंय, अनुमोदन. अभय दिलंय. काय झालं?
चालू आहे. आता रिफ्रेशमेंट चालू आहे सगळ्यांची. काकूंना पण घेतलेलं आहे मी व्हिडिओ मध्ये. हे बघा. हाय. मला एकदम जवळून आला असेल. हा काय आईकडनं पण आहे बघा. काय काय करा. तू पण कर. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं सगळ्यांनी हाय करा, स्माइल करून. हो तुम्ही पण करा. तर काय आम्ही आता आलो टाकेद ह्या ठिकाणी. टाकेद हे आपल्याला रामायणाचा रेफरन्स इथे लक्षात येतो. रामायणामध्ये जटायू जो होता तो जेव्हा रावणाच्या मागे त्या सीतेचा रण जेव्हा घेऊन चालला होता सीतेला, तेव्हा जटायू आपल्याला माहिती की जटायू पक्षीराज जटायू जे आहेत ते त्याच्या मागे मागे उडत होते आणि त्याच्याशी युद्ध केलं सीतामाईला वाचवण्यासाठी. तर जिथे त्यांनी ह्याचे जटायूचा पंख छाटला आणि जिथे ते म्हणजे काय म्हणतात त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे. हे टाकेदचं मंदिर आहे असं. आणि ते थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथे जटायू महाराजांची एक मूर्ती पण दिसते. आणि हे आमचं महिला मंडळ बसमधनं गाडी म्हटल्यानंतर हो दिले मागे त्या टोपली घेत आहेत. बसमधनं गाडी म्हणून झाल्यानंतर आता परत एकदा टाकेद तीर्थ इथे इथं आलो आहे आम्ही दर्शनासाठी म्हणून. ही तुम्हाला दिसत असेल इकडे जटायू महाराजांची मूर्ती आहे. आणि हा आमचा छोटासा गणू बाप्पा आहे जो कंटाळलेला आहे आमच्यासोबत येऊन बोर झालेला आहे. त्याच्याशी तर मस्ती करावी लागेल. मग सगळ्यात जास्त मस्ती खेळ बिळ सगळं हाच करतो. थांब दिले ना, दिले 10 दिले त्यांनी सगळ्यांचे दिले. 10 दिले म्हणतात. नाही 20 दिले ना ते. बरं 20 10 दिले. 10 दिले. ही आहे ते जटायू महाराजांचं स्टॅच्यू. हां ठीक आहे जाऊ दे ना. मला लावून घेते. थांब लावून घेऊ का मी पण. हां नाही मी आधी व्हिडिओ करते तुमचं कंटिन्यू होते. हो का बरं मी नाही आणली बॉटल. टाकीत तिथं हां रिकाम एखादी असेल आत्ता पर्समध्ये बॉटल तर ती रिकामी करून पाणी टाकून दे तिकडे कुठेतरी. झाडाला टाका झाडाला. हे ते मंदिर आहे. आणि हो आणि इथे हात नाही जात ना तिथे. जा हळू 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 खरंच नका पळू. काय म्हणजे शाळेची सहल आली आहे जवळजवळ. हो ना. इकडे पण जा नंतर ते हे काढतात ना. पश्चिम वाहिनी येते उत्तर वाहिनी. मित्रांनो हे आहे टाकेद तीर्थ. हे आमच्या अख्ख्या टीमने घेतलेलं आहे. हे धन्यवाद.
आणि हे ना इथे ना हा हे बघ इकडे इथे हे आहे साळुंग आतमध्ये आहे, हात घालून ती काढायची, सगळ्यांच्या हातात ती येत नाही असं आहे. आणि ती घेऊन काढली की तिकडे जायचं, ते हे काढायचं, पाण्यातनं धुवून काढायची आणि मग ती परत ते ठेवायची. तिकडे जायचं ते ना तिकडे तेव्हा त्या ह्याच्यापाशी काढल्यात ग्रिलपाशी. आई ये पटकन. आई ग हां आता बघ हा, ज्याच्या हातून निघायचा तो निघतो. उभा कर ना. तर काय आत्ता तुम्ही हे पाहिलं, इथे हे जे महादेवाची पिंड आहे ही, याचं वरची जी साळुंक आहे ती इथे नाही आहे, ती इथून हातमध्ये हात जातो आणि ती तिथे आतमध्ये आहे. सगळेजण हात त्याच्यात हे करतात, सगळेजण त्याच्यात हात घालतात, पण प्रत्येकाच्या हाताला ती साळुंका लागतही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती हाताला जरी लागली तरी ती निघतही नाही. ती फक्त त्याची एक टेक्निक आहे काढण्याची, त्या टेक्निकनी इथं ती काढली तरच ती निघते आणि ती सगळ्यांच्याच हातून निघते असं नाही आहे. तर हा इथे एक आकर्षण म्हणता येईल ह्या देवळाचं, हे खूप मोठं आकर्षण आहे ह्या देवळाचं. आणि मग ती जी काढलेली साळुंक आहे ती इथे धुवतो, म्हणजे इथे धुतली जाते ती, म्हणजे तिचा अभिषेक केला जातो म्हणा किंवा हे केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग ती परत तिथे नमस्कार वगैरे करून परत त्याच ह्याच्यामध्ये ती शिवलिंगामध्ये, म्हणजे त्या पिंडीमध्ये परत ती त्या ह्याच्यात आतमध्ये सोडली जाते, म्हणजे पुढचा व्यक्ती काढू. अशी इथे एक हे आहे प्रचलित प्रथा आहे की इथे तो येतो तो हे करतो हमखास. आणि त्या व्यतिरिक्त हे आहे ते मंदिर, जटायू महाराजांचं मंदिर आहे. आणि हे इथे छोटंसं कुंड आहे पाण्याचं, ज्याचं घेतलं समोरूनच घेतलं. आणि हे पाणी आता हे करतात क्लीन, अशा पद्धतीने पाण्याचं क्लिनिंग चालू आहे कुंडात. अशा पद्धतीने ते पाण्याचं कुंडाचं क्लिनिंग चालू आहे. आणि आत्ता तुम्ही ऐकलं तसं लाईनी आता सांगितलं की इथे ह्या जटायू जे तीर्थ आहे हे टाकेत तीर्थ, ह्याला अजूनही दुसरं महत्त्व म्हणजे की गोदावरी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. इथे आल्यानंतर मात्र तिचा प्रवाह बदलतो आणि ती पश्चिम वाहिनीची उत्तर वाहिनी होते. ते अजून एक आकर्षण आहे. म्हणजे एकंदरीतच टाकेत तीर्थ ह्याचे अनेक आकर्षणं आहेत, अनेक महत्त्व आहेत. त्यातलं एक म्हणजे हे जटायू महाराजांचं एकमेव मंदिर आहे, हे एक त्याच्यातलं महत्त्व आहे. त्याच्यात दुसरी ती महादेवाची जी पिंड दाखवली की ज्याच्यामध्ये जी पिंड आहे ती बघा, ती इथे धुतात पाण्यामध्ये, समोर तुम्हाला दिसेल. तर ही जी पिंड आहे ही हाताने काढून हे करणं हे दुसरं आकर्षण आहे. आणि तिसरं आकर्षण म्हणजे गोदावरी नदीचा प्रवाह इथे आल्यावर बदलतो. ही 3 आकर्षणं आहेत ह्याची. मला वाटतं मी कदाचित हे रिपीट म्हणत असेल, पण मला माहिती नाही. आणि असं वाटतं आहे की मी इथे पहिल्यांदाच आलेले आहे. तर जे इथे आलेले नाही आहेत त्यांनी ही आकर्षणं बघण्यासाठी तरी इथे यावं. आणि किंवा समजा तर असं असेल की ज्यांनी काय म्हणता येईल, ज्यांना याची माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. जे येऊ नाही गेलेत पण त्यांना माहिती नाही तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि एकंदरीत मग त्यांना इथे येण्याची इच्छा होईल. आणि आमचं सगळं महिला मंडळ, अगदी आईसुद्धा तिथे खाली टाकेत तीर्थामध्ये पाय बुडवण्यासाठी म्हणा किंवा त्याचं प्रोक्षण करणं म्हणतात त्याच्यासाठी म्हणा इथे खाली उतरलेली आहे. सावकाश, खाली हिरवं आहे, सावकाश म्हटलं नाही आहे ना. हां
टाकेत तीर्थच्या आवारात अशी अनेक मंदिरं आहेत, छोटी 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 छोटी. आणि इथे झाडाची सावली पण आहे खूप छान मस्त, आणि छोटीशी बाजारपेठ पण आहे. स्वच्छता मोहीम चालू आहे. तुम्ही लेख पाठवलाय ना, त्या लेखानुसार काळजी करू नका. झाडाखाली बसा, मुलगा येणार. इंग्लिश मध्ये सांगा. डोंट वरी, तुमचा मुलगा येणार. सो गाईज आत्ता आम्ही आलो होतो गावनाईचं जे गजानन महाराज मंदिर आहे कपिलधारेच्या इथलं, तिथे आलो होतो. बाहेरून मी तुम्हाला दाखवू शकते, ही त्याची एंट्री आहे वगैरे आणि ही पार्किंग आहे सगळी. आणि तिथे आतमध्ये शूटिंग करायला मनाई आहे, त्याच्यामुळे पूर्ण गेटपासूनच आतमध्ये, त्याच्यामुळे तिथे काही शूटिंग केलं नाही. आणि अजूनही आमची ट्रिप संपलेली नाही, अजून ट्रिप चालू आहे. आणि मला असं अजिबात वाटत नाही आहे की एका व्लॉगमध्ये ही पूर्ण ट्रिप तुम्हाला दाखवता येईल. त्याच्यामुळे ह्याचा भाग 2 उद्या येणार आहे. तर उद्याच्या भागात नक्की बघा अजून आम्ही पुढे काय काय मजा केली आहे ते. आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.